अकोल्यातील कौलखेड आणि खडकी परिसरात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 8 तासात उलगडा केला आहे। बार्शीटाकळी जंगलातून सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील वाहनेही जप्त करण्यात आली आहेत। अकोला शहरात कौलखेड आणि खडकी परिसरात 4 एप्रिल रोजी घडलेल्या मारहाण आणि जीवघेण्या हल्ल्याच्या मालिकेमुळे शहरात खळबळ उडाली होती। या गंभीर घटनांची दखल घेत खदान पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि एसडीपीओ पथकाने संयुक्त तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी बार्शीटाकळी तालुक्यातील खडकी शेत शिवारातील जंगल भागात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत पहाटेच्या सुमारास सर्व आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईत 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। अटक आरोपींमध्ये कबीर सुनील बलखंडे, धनंजय संदीप ढाले, शिवम उर्फ शुभम शेळके, गौरव सुनील चव्हाण, अजय सावळे, प्रद्युम्न विरगट आणि ओम इंगळे यांचा समावेश आहे। तसेच 2 अल्पवयीन आरोपीही आहेत। प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून हा हल्ला केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। दरम्यान सीन रिक्रिएशनसाठी आरोपींना कौलखेड चौकात नेण्यात आले, जिथे पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करत गुंडगिरीला आळा घालण्याचा स्पष्ट संदेश दिला। या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून अल्पवयीन आरोपींवरही कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। पोलिसांनी खदान हद्दीमध्ये जो काल जो या आरोपींना 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी 3घांना जखमी केले होते, ते 3ही ठिकाणी आरोपितांना आम्ही आज घेऊन आलो होतो। त्यांच्याकडून त्यांनी गुन्हा कसा केला त्याची माहिती घेतलेली आहे। या ठिकाणी आलो की कुठल्या मार्गाने आले, त्यांनी घटना तिथं गुन्हा कसा केला आणि कोणत्या मार्गाने गेले ही सर्व माहिती आम्ही आरोपितांकडून घेतो। त्यासाठी या घटनास्थळावर आम्ही आलो होतो। त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि या घटनेच्या माहिती घेतल्याच्या नंतर आमचा पुढील तपास सुरू आहे। एकूण आम्ही 7 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि 2 विधी संघर्ष बालक सुद्धा आहेत, त्यामध्ये असे 9 आहेत। आमचे अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब यांचा मी मनस्वी धन्यवाद देतो आणि आपले खदान पोलीस स्टेशनचे डॅशिंग ठाणेदार आमचे मनोजजी केदारे साहेब त्यांच्या टीमचा पूर्ण धन्यवाद देतो। त्यांनी 6 घंट्यात आरोपींना पकडून त्यांना बेड्या घालून आणि त्यांनी ज्या चुकीच्या लोकांना मारलं त्या आरोपींनी ते इथं त्यांनी माफी मागत हातपाय जोडत इथं बोलवलं। मी आपल्या पोलीस अधीक्षक साहेबांचा मनस्वी धन्यवाद देतो आणि याच्यानंतर 3ही ठिकाणी जाऊन त्यांचा माफी मागायला हवी। याच्यानंतर कोणताही आरोपी असो अशीच कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करून घ्यायला पाहिजे। मनस्वी धन्यवाद देतो मी पोलीस प्रशासनाला।